सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येते आहे। पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील असलेल्या सुरूर वाई पाचगणी महाबळेश्वर रस्त्याच्या 326 कोटींच्या कामात तब्बल 34 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप रयत राज संघटनेनं केला आहे। या प्रकल्पात केवळ निकृष्ट दर्जाच नाही तर बेकायदेशीर सबलेटिंग आणि तब्बल 34 कोटी रुपयांची दलाली उकळण्यात आल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष संदीप लक्ष्मण शिंदे यांनी केलाय। या संपूर्ण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार दयानंद भोसले असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। मूळ निविदा 270 कोटींवरून 326 कोटींवर नेऊनही कामात मात्र सुरक्षेच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे। आधुनिक यंत्रणा न वापरता हाताने काँक्रिटीकरण करणे, डॉबेल बार आणि रिफ्लेक्टर्स न बसवणे यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनलाय। 24 मे रोजी आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 8 निष्पाप तरुणांचा जीव गेला। त्याला कंत्राटदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जबाबदार असल्याचा थेट आरोप रयत राज्य संघटनेनं केलाय। दयानंद भोसले आणि संबंधित कंत्राटदारावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। भोसले यांच्याशी संबंधित तब्बल 50 संशयास्पद बँक खात्यांचे व्यवहार गोठवून त्यांची फॉरेन्सिक आणि एसीबी चौकशी करण्यात यावी। निकृष्ट कामाची पोलखोल करण्यासाठी रस्त्याचं कोर टेस्टिंग आणि क्यूब टेस्टिंग व्हावं या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। या रस्त्याचं काम एनपी इन्फ्रा कडून बेकायदेशीररित्या हैदराबादच्या KLN इन्फ्रा कंपनीला देण्यात आल्याचा आरोप आहे। धक्कादायक बाब म्हणजे या भ्रष्टाचारावर बोट ठेवणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रॅकेटही इतर राबवलं गेलं। आता या गंभीर आरोपानंतर सरकार आणि तपास यंत्रणा काय पाऊल उचलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। 24 मे 2026 रोजी साताऱ्यातील होतकरू तरुण यांचा आंबेनळी घाटामध्ये दुर्दैवी अंत झाला। ह्याच्यामध्ये हे आटीच्या आटी तरुण छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेही प्रेरित झालेले हे तरुण होते आणि संपूर्णच या साताऱ्यावर शोककळा पसरली होती। आम्ही सर्वजण या ठिकाणी या त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सामील होतो आणि या दुःखद घटनेची माहिती काढत असताना आमच्या निदर्शनास एक गोष्ट आली की NP इन्फ्रा नावाची जी कंपनी होती त्यांच्याकडे गेल्या 2.5 वर्षापूर्वी पोलादपूर ते सुरूर या रस्त्याचं वर्क ऑर्डर झाली होती। खरं तर काम करत असताना या आंबेनळी घाटाचा इतिहास जर बघितला तर अनेक अपघात या आंबेनळी घाटामध्ये झालेले आहेत। पाठीमागं 42 लोक घेऊन जाणारी बस त्या ठिकाणी कोसळली होती। त्याच ठिकाणी 32 जण मृत्युमुखी पडली होती। त्याच ठिकाणी वाईमधलं एक दाम्पत्य या ठिकाणी या दरीमध्ये कोसळून मेलं होतं आणि हीच ज्यावेळेस 8 लोक वाहून नेणारी जी स्कॉर्पिओ या दरीमध्ये गेली होती त्या दरीमध्ये ती स्कॉर्पिओ काढण्यासाठी रेस्क्यू टीम गेली होती। त्या टीमला DL पासिंग नावाची वेरणा गाडी सापडली होती। म्हणजे असे किती अपघात त्या ठिकाणी होत आहेत की त्या अपघाताची माहिती सुद्धा या पोलिसांना होत नाही आणि अशा या ठिकाणी अत्यंत संवेदनशील रस्त्यावर त्या ठिकाणी सुरक्षा कठडे नव्हते म्हणून हे अपघात झालेले आहेत। खरं तर ज्या कंपनीला काम मिळतं त्या कंपनीचं कामच असते की ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे अपघाताचे जे पॉईंट आहेत त्या ठिकाणी सुरक्षा कठडे सुरुवातीला बांधून घेणे। खरं तर या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये त्यांना या रस्त्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं काम करता आलं नाही। अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि या जबाबदारीने सांगतो NP इन्फ्रा या कंपनीनं GSTचा बेकायदेशीर वापर करण्यासाठी KLN नावाची कंपनी जी कंपनी 18 नोव्हेंबर 2019 साली स्थापन झाली होती आणि या कंपनीचा मूळ उद्देश फक्त भ्रष्टाचार करणे हा होता आणि त्या कंपनीच्या वतीनं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे स्वतःला नेते म्हणून घेत आहेत ना या कोरेगावचे ते दयानंद भोसले या ठिकाणी या कंपनीचं काम पाहत होते। म्हणजे नावामध्ये दया आणि निर्दयीपणानं या ठिकाणी अत्यंत ह्या 8 लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा दयावान या ठिकाणी या संपूर्ण या मृत्युमुखी पडलेल्या ह्या पोरांच्या कारणाला जबाबदार आहे। या एका बाजूला निकृष्ट दर्जाचं काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी त्या कुटुंबियाची भेट घेऊन 50-50 हजार रुपयाची मदत करायची। म्हणजे या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून 34 कोटीची दलाली, मी जबाबदारीने सांगतो 34 कोटी रुपयाची दलाली या कोरेगाव एकांबे घाटातल्या 50 वेगवेगळ्या खात्यांवर पैसे आलेले आहेत। वेगवेगळ्या कंपनीच्या अकाउंटवर पैसे आलेले आहेत। आम्ही या ठिकाणी 7 पानाची तक्रारी अर्ज
आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. आम्ही या ठिकाणी अँटी करप्शनला दिलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही सगळीकडे या ठिकाणी या विषयाची तक्रार आम्ही दिलेली आहे. आमचा प्रशासनावर अगदी मजबूत विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गृह खात्यावर आमचा प्रचंड विश्वास आहे आणि कायद्याच्या दृष्टीनं ही बेकायदेशीर असलेली कंपनी आणि हा निकृष्ट झालेला हा रस्ता आणि त्याच्यामुळं हे साताऱ्यातले होतकरू गेलेले तरुण या सर्वच गोष्टीला न्याय ही प्रशासन व्यवस्था देईल अशी आशा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.